नमस्कार. आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. कोजागिरी पौर्णिमा जवळ येत आहे. वर्षातील सर्वात महत्त्वाची रात्र. आज आपण एका अतिशय शक्तिशाली उपायाबद्दल बोलणार आहोत. जर तुम्हाला घरात कायमस्वरूपी लक्ष्मीचा आशीर्वाद हवा असेल तर या रात्री एक वस्तू नक्कीच घरात आणा. कोणती आहे ती वस्तू? चला जाणून घेऊया. कोजागिरी पौर्णिमेची महती. या रात्री देवी लक्ष्मी पृथ्वीवर येते आणि विचारते. कोजागृती म्हणजे कोण जाग आहे. जो कोणी या रात्री जागून देवीचे नामस्मरण करतो त्याला देवीचा विशेष आशीर्वाद मिळतो. या रात्री केलेली छोटीशी पूजा किंवा उपाय सुद्धा तुमच्या घरात धन, समृद्धी आणि ऐश्वर्य घेऊन येते. म्हणूनच हा उपाय अचूक करा. तर कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री देवघरात नक्की आणायची असलेली ती एक महत्त्वाची वस्तू आहे श्रीयंत्र किंवा कवड्या. श्रीयंत्राचं महत्त्व. श्रीयंत्र हे साक्षात देवी लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं. या रात्री श्रीयंत्राची पूजा केली तर लक्ष्मी अखंडपणे तुमच्या घरात वास करते. कवड्या म्हणजे लक्ष्मीला सर्वाधिक प्रिय असलेली वस्तू. या रात्री 5 किंवा 11 पिवळ्या कवड्या घेऊन त्यांचा हा उपाय नक्की करा. उपाय कसा करायचा ते. शुभ वेळ. कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री चंद्र उगवल्यावर किंवा मध्यरात्री लक्ष्मीच्या आगमनाच्या वेळी हा उपाय करा. 2. पूजा. तुम्ही आणलेले श्रीयंत्र किंवा कवड्या लाल कपड्यावर ठेवा. त्यांना दूध आणि गंगाजलाने शुद्ध करून घ्या. 3. मंत्र. त्यानंतर शुद्ध तुपाचा दिवा लावून महालक्ष्म्यै नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. 4. ठेवणे. पूजा झाल्यावर हे श्रीयंत्र किंवा कवड्या दुसऱ्या दिवशी तुमच्या तिजोरीत किंवा जिथे पैसे ठेवता त्या ठिकाणी ठेवा. या एका उपायामुळे तुमच्या घरातील दारिद्र्य आणि गरिबी कायमची दूर होईल. घरामध्ये सुखसमृद्धी नांदेल आणि अखंड धनलाभ होत राहील. आता जाता जाता एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. लक्ष्मी केवळ घरातल्या पैशात नसते. ती असते तुमच्या विचारांच्या शुद्धतेत, तुमच्या प्रामाणिक कर्मात आणि इतरांबद्दलच्या तुमच्या दयेत. हा उपाय फक्त एक माध्यम आहे. जर तुम्ही चांगले कर्म कराल तर देवी लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर कायम राहील. तर मित्रांनो, आपण पाहिले की कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री श्रीयंत्र किंवा कवड्या देवघरात आणून त्याची पूजा करणे किती महत्त्वाचे आहे. तुमच्या घरातून दारिद्र्य कायमचं जावं आणि अखंड लक्ष्मीचा वास व्हावा हीच माझी आणि माझ्या चॅनलची तुमच्यासाठी सदिच्छा आहे. तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडतील यावर विश्वास ठेवा. तुम्हाला आणखी कोणत्या विषयांवर माहिती हवी आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या प्रश्नांवर आधारित व्हिडिओ आम्ही लवकरच घेऊन येऊ. आणि हो, तुम्हाला हा उपाय खूपच आवडला असेल आणि तुमच्यासाठी उपयोगी ठरणार असेल तर या व्हिडिओला लाईक करून आपला आशीर्वाद कळवा. सर्वात महत्त्वाचं, जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर खालचे सबस्क्राईब बटन दाबून आणि घंटीचे चिन्ह बेल आयकन नक्की दाबा, जेणेकरून आमचे पुढील महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्याकडून कधीच मिस होणार नाही. पुन्हा भेटूया एका नवीन आणि समृद्धीने भरलेल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शुभम भवतु. मे गुड थिंग्स हॅपन टू यू आणि धन्यवाद.